नमस्कार. आईस्क्रीम नुसतं नाव ऐकलं तरी तोंडाला पाणी सुटतं, नाही का? पण आज आपण फक्त त्याच्या चवीबद्दल नाही तर त्यामागे दडलेल्या मोठ्या व्यवसायाबद्दल बोलणार आहोत. एक साधा स्कूप ते एक यशस्वी बिझनेस. हा प्रवास नक्की कसा होतो? चला आजच्या या विश्लेषणामध्ये हेच जाणून घेऊया. मग चला तर याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. समजा आपणच एक उद्योजक आहोत आणि पाहूया की आईस्क्रीमचा व्यवसाय कसा उभा राहतो, त्यात कोणती आव्हाने येतात आणि त्यात यशाचा तो गोडवा कसा चाखता येतो. चला सुरुवात करूया अगदी मुळापासून, म्हणजे खुद्द आईस्क्रीमपासूनच. ते नक्की बनतं तरी कसं? यातलं विज्ञान काय आहे बघूया. तर आईस्क्रीमचं सगळं रहस्य आहे ना, ते या घटकांमध्ये लपलेलं आहे. दूध आणि क्रीममुळे ते एकदम सॉफ्ट मुलायम बनतं. साखर तर गोडव्यासाठी लागतेच, पण सगळ्यात महत्त्वाचं काम करतात स्टॅबिलायझर्स. हे काय करतात तर आईस्क्रीममध्ये बर्फाचे खडे होऊ देत नाहीत. म्हणूनच आपल्याला ते एकदम स्मूथ टेक्स्चर मिळतं. आणि हो, नैसर्गिक फ्लेवर्स त्याच्याशिवाय तर खरी चव नाहीच. एका साध्या द्रवापासून तो परफेक्ट स्कूप बनण्यापर्यंतचा प्रवास खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. तो या 5 टप्प्यांमधून जातो. पहिल्यांदा सगळे घटक एकत्र करून पाश्चराईज करतात, म्हणजे त्यातले बॅक्टेरिया मरून जातात. मग ते मिश्रण थंड करून काही तास एज होण्यासाठी म्हणजे मुरण्यासाठी ठेवलं जातं. त्यानंतरच्या फ्रीजिंग आणि विपिंगच्या टप्प्यात त्याला खरं स्वरूप मिळतं. आणि शेवटी त्याला एकदम कडक करून पॅक केलं जातं आणि योग्य तापमानात साठवलं जातं. आता एक खूपच भारी शब्द येतोय, ओव्हररन. हा या इंडस्ट्रीमधला एक महत्त्वाचा शब्द आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर आईस्क्रीम बनवताना त्यात किती हवा मिसळली आहे हे यावरून ठरतं. आणि याच योग्य ओव्हररनमुळे आईस्क्रीम इतकं हलकं, मऊ आणि स्कूप करायला सोपं होतं. ओके, तर आईस्क्रीम कसं बनतं हे तर कळलं. आता आपण वळूया व्यवसायाच्या प्रॅक्टिकल भागाकडे. म्हणजे स्वतःची क्रीमरी सुरू करायची असेल तर काय काय लागतं, चला पाहूया. आईस्क्रीम बनवण्यासाठी कोणतीही जादू नाही, तर योग्य मशिनरी लागते. इथे बघा, बॅच फ्रीझरपासून ते मोठ्या पॅश्चरायझरपर्यंत अनेक उपकरणं लागतात. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचा व्यवसाय छोटा असो किंवा मोठा, या मशिनरीचा आकार आणि क्षमता तुमच्या गरजेनुसार बदलत जाते. तर बघा, या व्यवसायात उतरायचे 2 मुख्य मार्ग आहेत. एक म्हणजे घरगुती किंवा छोटंसं पार्लर सुरू करणं. यात गुंतवणूक कमी असते आणि थेट ग्राहकांना विक्री करण्यावर भर असतो. आणि दुसरा मार्ग आहे मिनी फॅक्टरी उभारण्याचा, जिथे गुंतवणूक जास्त असली तरी मोठ्या प्रमाणावर उत्पादन करून दुकानांना आणि सुपरमार्केट्सना पुरवठा करता येतो. आणि हो, हे खरंच शक्य आहे. एका छोट्या घरगुती स्तरावरच्या व्यवसायाची सुरुवात फक्त ₹1.5 लाख कमीत कमी गुंतवणुकीतही होऊ शकते. म्हणजे ही कल्पना अनेकांसाठी अगदी आवाक्यातली आहे, नाही का? चला, आता आपण त्या भागाकडे येऊया ज्याची सगळेच वाट पाहत असतात, पैसा. या व्यवसायात खर्च किती, किंमत कशी ठरते आणि नफा किती असू शकतो यावर एक नजर टाकूया. आता इथेच या व्यवसायाचं खरं आर्थिक गणित दडलंय. विचार करा, 1 लिटर आईस्क्रीम बनवायला खर्च येतो साधारण 80 ते 120 रुपये. पण तेच आईस्क्रीम जेव्हा आपल्यापर्यंत पोहोचतं तेव्हा त्याची रिटेल किंमत कितीतरी पटींनी वाढलेली असते. हाच तो सगळा नफ्याचा खेळ आहे. आणि हेच गणित इथे आपल्याला आणखी स्पष्ट दिसतंय. घाऊक विक्रीत साधारण 55% प्रॉफिट मार्जिन मिळू शकतं, तर थेट ग्राहकांना विकल्यास हेच प्रमाण 120% सुद्धा जाऊ शकतं. अर्थात यातून इतर खर्च वजा होतात, पण तरीही नफ्यातला हा फरक खूप मोठा आहे. अर्थात प्रत्येक व्यवसायाच्या 2 बाजू असतात. आईस्क्रीम व्यवसायाची चांगली बाजू म्हणजे ग्राहकांची प्रचंड मागणी आणि वाढीची मोठी संधी. पण त्याच वेळी कोल्ड स्टोरेजमधली मोठी गुंतवणूक, अन्न सुरक्षेचे कडक नियम आणि सीझनल मागणी यांसारख्या आव्हानांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. चला, आता जरा मोठं चित्र पाहूया. जागतिक स्तरावर या मार्केटची स्थिती काय आहे आणि भविष्यात आपल्यासाठी कोणत्या संधी असू शकतात ते जाणून घेऊ. हा आकडा बघा, 2024 मध्ये जागतिक आईस्क्रीम मार्केटची किंमत होती तब्बल 78.6 अब्ज अमेरिकन डॉलर्स. यावरून या व्यवसायाची व्याप्ती किती प्रचंड आहे याचा अंदाज येतो. आणि ही वाढ इथेच थांबणार नाहीये. एका अंदाजानुसार 2033 पर्यंत हे मार्केट 102.4 अब्ज डॉलर्सचा टप्पा गाठेल. म्हणजे या उद्योगात सातत्यपूर्ण आणि मजबूत वाढ अपेक्षित आहे. तर मग या वाढत्या मार्केटमध्ये उतरण्यासाठी अनेक नवनवीन मार्ग आहेत. इथे काही ट्रेंडिंग कल्पना दिसतायत, जसं की वेगन आईस्क्रीम,
शुगर फ्री पर्याय किंवा स्थानिक चवींना प्राधान्य देणारे छोटे ब्रँड्स. संधी खरंच खूप आहेत. तर मग आजच्या या विश्लेषणानंतर एक प्रश्न मनात येतोच. या इतक्या मोठ्या आणि चविष्ट जगात आपली स्वतःची ओळख काय असेल? आपला स्वतःचा असा युनिक फ्लेवर कोणता असेल? नक्की विचार करा.